कालचे जे गद्दार लोक आहेत त्यांनी एक पण पाकिटला पक्ष ठेवला नाही आणि त्यांनी पत्रपरिषद घेतली नाही. आमचे कोकणचे भाग्यविधाते आणि खरोखर सूर्यासारखे रायगड जिल्ह्यासाठी कामं करतात ते आमचे आदरणीय तटकरे साहेबांनी यांनी तुम्ही गरळ ओकलेली आहे. आणि अख्ख्या रायगड जिल्ह्याला म्हणते की रायगड जिल्ह्याचा विकास कोणी केलेला आहे. लहान गावाच्या लहान मुलाला जरी सांगितलं की तटकरे साहेब कोण तर विकास करू. आणि ज्यांनी कालची त्याच्यामध्ये अरुण चाळके असतील आणि जो स्वतःला जिल्हा प्रमुख स्वतःला समजतो त्यांनी एक पण पक्ष बाकी ठेवला नाही असा प्रमोद घोसाळकर असेल आणि ज्यांनी 4 पक्ष राष्ट्रवादी असू द्या उद्धव गट असू द्या आणि आता आलेल्या पक्षामध्ये अनिल नवगणे यांनी एक पण पक्ष असा बाकी ठेवला तो पक्ष आपल्या साहेबांना शिकवणार की गद्दार अरे गद्दारी तुमच्या रक्तात आहे. प्रमोद घोसाळकरांनी किती पक्ष चेंज केले ते आम्ही ज्या राष्ट्रवादी होते ते राष्ट्रवादीमध्ये आलेले होते. प्रमोद घोसाळकर त्याने आणि पक्षासाठी काय करत होते ते आम्हाला सगळं माहिती आहे. पण प्रमोद घोसाळकर अनिल नवगणे अरुण चाळके तुम्हाला आम्ही इशारा देतो तुम्ही जर जास्त बोललात आम्ही राष्ट्रवादी युवक सेना तुम्हाला रस्त्यावर फिरून न देण्याची ताकद तेवढी आमच्या पक्षामध्ये आहे. कारण तुमची जी उंची आहे जसे आमचे युवकांचे अध्यक्ष बोलले तुमची जी उंची आहे तुम्ही लायकीत राहा. लायकीच्या पुढे बोलू नका कारण गद्दारगिरी काय आहे की तुमच्या किती पक्ष तुम्ही गद्दार करून आले ते आम्हाला सगळ्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या लोकांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या लायकीत राहा. आमचे आदरणीय तटकरे साहेब जे काय विषय असतील ते उच्च पक्षवाले बघतील काय करायचं असेल. आमचे तटकरे साहेब असतील अजितदादा असतील जे मुख्यमंत्री असतील आणि तुमच्या पक्षाचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ते बघतील. पण तुम्हाला पालकमंत्री भेटला नाही म्हणून कुठल्या तरी काहीतरी बोलायचं आणि काहीतरी ओळून काढायचं आणि वाद निर्माण करून पालकमंत्री असा पालकमंत्री भेटणार नाही. हा पालकमंत्री आदिताई तटकरे जो चांगलं काम करतो लोकांसाठी काम करतो त्याला नक्कीच लोक त्याला विचारतात असा पालकमंत्री आपल्या रायगडला लाभणार आहे. म्हणून ज्यांनी कालची डोक्यात काहीतरी येऊन कुणीतरी हे करायचं आणि तटकरे साहेबांना बोलायचं कालची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत मी राष्ट्रीय युवक सचिव महाराष्ट्र राज्य त्यांना विरोध करतो निषेध करतो.